यवतमाळ तालुक्यातील चौधरा येथील शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये खत जे आहे ते टाकलं होतं. मात्र हे खत जे आहे गेल्या 20 ते 25 दिवसापासून विरघळलंच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा खत देण्याची पाळी आलेली आहे आणि आर्थिक विवंचनेत हा शेतकरी सापडल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की हे कंपनीचं खत जे आहे ते या ठिकाणी या शेतकऱ्यांनी आणलं होतं. मात्र पाण्यात टाकल्यानंतर हे खत जे आहे ते या ठिकाणी विरघळत नाही आणि हे रेती माती मिश्रित खत असल्याचा देखील आरोप या शेतकऱ्याकडनं जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपल्या 1.5 एकर शेतामध्ये कपाशीच्या पिकाची लागवड या शेतकऱ्यांनी केली आणि या ठिकाणी हे जे खत आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलं होतं. दादा, काय नेमकी अडचण या खताची झालेली आहे, काय तुमची तक्रार या खताबद्दलची आहे? रेती आहे त्याच्यातनी 20-25 दिवस झालेले ड्रीपमध्ये टाकलेले आहे, पण रेती आहे. कृषीवाले कोणती रिस्क घेऊन नाही राहिले. कंपनीवाले म्हणते की मातीमध्ये टाका, मातीमध्ये 15 दिवस झाले टाकलेले आहे, तसंच आहे, विरघळच नाही ते बी. किती रुपयाचं खत घेतलं तुम्ही? ते 3-3.5 हजार रुपये. आता खत दिल्यानंतरची काय आता परिस्थिती काय पिकाची? पिकाची खराब परिस्थिती आहे. ड्रीप खराब झाली माझी खतानं आणि पायटी मारत आहे. कृषी विभागाला काय मातीमध्ये टाका म्हणे ते. मातीमध्ये टाकून मी 15 दिवस झाले, विरघळलं नाही. त्याचं कसं राहते साधारण मातीत टाकलं की किती कसं विरघळते, किती दिवसात विरघळते? 5 दिवसात म्हणे, 5 दिवसात विरघळण म्हणे. आज 15 दिवस झाले, विरघळलं नाही. आणि पाण्यात टाकल्यावर कधी विरघळते? 5 दिवसामध्ये म्हणे तो. पाण्यात पाण्यात समजा पाण्यात टाकल्याबरोबर पाण्यात फर्टिलायझर टँकमध्ये 25 दिवस झाले टाकून आहे. त्याच्यातून बाहेर काय लावलं त्याईनं, कपाशीचं बुडाजवळ ठेवलं. 15 दिवस झाले, ते विरघळलं नाही. रेतीचे दाणे आहे त्याच्यात. निश्चित अशा पद्धतीचं बनावट खत जे आहे ते शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाल्याचं या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. रेती माती मिश्रित हे खत असल्याचाही दावा त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. कृषी विभागाकडे या संपूर्ण खताच्या संदर्भात तक्रार केली असता कृषी विभागाने सुद्धा या शेतकऱ्याला दाद दिली नसल्याचंही त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.